काय करावं. बापरे बाप. काय झालं? अंग दुखतंय ग खूप. डोकं ते जाम झालं. हे रोजच झालं तुमचं डोकं दुखतं? रात्र झाली का तुमचं डोकंच दुखत हो? काय करू, बरंच वाटत नाही ना. मग आता झोपून घ्यायचं का? मग काय करू? मग झोपू नको मग काय करू? हा, झोपू नको मग काय काय आहे का नाही तुम्हाला? आता काय लग्न केल्यापासून नुसतं डोकं दुखत, हे दुखत ते दुखत, झोपून घ्या त्या. मग आता काय करणार आहे? अहो लाज वाटू द्या जरा. एखादं मूल बाळ असतं तर टेन्शन नसतं राहिलं. हा, तुम्ही टेन्शन घेतलं पाहिजे. काय टेन्शन घेऊ बाई? आता काय करू? जामून जातो मी आता. ते काम करून 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 थकतो का मी आता. मी थकले पाहिजे का तुम्ही? आता काय करू? तकलीफच एवढी होती मला. अहो काय तकलीफ होती तुम्हाला? हा, काय सांगा मला कळत नाही आता तरी. काय तकलीफ होती तुम्हाला? हा, सध्या तुमची गांड दुखल, तोंड दुखल, डोकं दुखल. हा, आता दुखत तर दुखत. असं कसं दुखत? संध्याकाळ झाली का 8 वाजले का तुम्हाला लगेच झोप येऊन जाते, लगेच तुमचं डोकं दुखत. तुला आता काय माझ्याकडून घे आता काय माहिती. मलाच वाटतं जावा घर सोडून निघून. त्याला तर घर सोडण्यासारखं काही संबंध मला बरं वाटत नाही. सांग बरं मी काय करणार आहे इथं? आयुष्यभर काय मग तुमच्या खाण्या पिण्याकडेच पात्र हो का? एखादं मूल बाळ असतं मला टेन्शन राहत नाही. आता मग ते देवाची करणी असते. अहो मेडिकल मध्ये जावा, काय काय वस्तू भेटत्या, डॉक्टरांना विचारावा. अहो डॉक्टर मला मूल बाळ नाही, डॉक्टर कडे चला म्हणते, तुम्ही म्हणता पैसे नाही. मग पैसा आहे तुमच्याकडं. आज एवढी 3 मजली बिल्डिंग आहे तरी तुमच्याकडे 1 रुपया नाही काय? अगं मग आता काय करू ते दवाखाना करून करून मला बरं नाही वाटत. तो दवाखाना नाही, एखादा मूल बाळ तर झालं पाहिजे ना. लाज वाटू द्या ना जरा. आज माझ्या बरोबरच्या बायांना पोरं सोरं झाले. आज त्यांचे पोरं 8वी 8वी 9वी 9वीला आहे. आता तुझं म्हणणं बरोबर आहे. मी प्रयत्न केले नाही का? काय प्रयत्न केले? दवाखान्यात चला म्हणते तर डॉक्टरनी बोलवलं तर गेले का तुम्ही? ते बेबी ट्यूबचं माहिती का तुम्हाला? आता गण देव केले, धर्म केले, जो सांगतो ते करतो, भगत केला. काय देवधर्म केले तुम्ही? ते जेजुरीला गेले, तुळजापूरला गेले, तिथं पूजा करायची, तिथे येऊन गोंधळ घालायचं, तर घातला का तुम्ही ते गोंधळ? आता काय करा मला तेच कळत नाही बाई. देवदेव करून पोरं नाही होती. कशाने होता? विचार चांगला ठेवा लागता. हे पैसे बिचे जीव नाही ठेवा लागत. अगं मला तर पैसे जीव आहे. तू काय म्हणते मला पैसे जीव पैसे जीव? देवधर्म सगळेच लोक करतात, हे काय नाही. देवधर्म करून नये, थोडं दान धर्म करावा, चांगले विचार ठेवा. नुसता पैसा खिशातच नाही ठेवू, खिशातून बाहेर पण निघला पाहिजे. चल बाई तू म्हणते तसं बस. आता माझा इलाज खुटला. तू सांगितलं त्या पद्धती. गावाला जायचं म्हटलं तर घरातूनच डबे घे. हॉटेलचं कधी तर जेव घालत नाही. काय तू पण काय घेऊन बसते माझ्या मागे कळत? उडवून यायचा का पैसा? आता उडावर न्यायचं का? म्हणजे आता पैसा तर लागतो ना जीवनात. मग जीवनात पैसा लागतो म्हणजे जीवनात काय पैसाच कमवून ठेवायचा का नुसता? पैसाच कमवून एखादं ठेवायचा. मुलगा नको, त्याच्यावर नका उडू, तुमच्यावरच उडवत बसासाठी. आता कोणाच्या वर उडत बसू मग? नाही नाही, 10 रुपयाची असले का लगेच खांब्याला 1000 रुपये निघत आहे. हा तो शोक आहे. काचा शोक आहे? एवढे शोक पाळले ना, तर ते शोक पाळले म्हणून हे असे दिवस आले. अगं मी काय म्हणतो ऐक ना. काय ते मुलं चालू आहे तुझी. शेवटी मुलगा कुठपर्यंत आपला राहतो माहितीये का? त्याचं लग्न होईपर्यंत. बरोबर. नंतर तो, त्याची बायको आणि त्याचे पोर. आता आपण सुखी आहे दोघं नवरा बायको. आपण सुखी आहे, पण आपल्याला कोणतरी वारस पाहिजे ना. इथून पुढे ही प्रजा कोण सांभाळणार आहे? घर दार हे का तुम्ही लोकांना दान करणार आहे का? कोणी पाहिलं आजपर्यंत? काय नाही, सगळं सरकारच्या ताब्यात जाईल. आहेत ना बाई घरातली, ते 5 बसतील काय नाही, मग नातेवाईकांसाठी कमवून ठेवताय का तुम्ही? कशाला कमवता? हाय तेवढं विकून पुकून खाऊन घ्या. आता आपण दोघं जिवंत आहे तोपर्यंत तर काही टेन्शन नाही ना. त्याचं पण नाही ना. विकून पुकून काय? तुम्ही मला ते हॉटेलमध्ये नेते नाही, कुठं बाहेर नेते नाही, कधी पिक्चरला नेते नाही, कधी कुठं नेते नाही. फक्त तुम्ही पैसा आवळून ठेवलेला आहे. पैसे आवडून ठेवलं तू आपण म्हातारपणे कामाची. काय म्हातारपणे? आता म्हातारा होत आली. तुम्ही तर झालेच आहे, पण मग आता काय म्हातारा वयात काम येईल? एवढा पैसा लागतो का म्हातारा वयात? अगं मी तुझ्यासाठी लावून ठेवलेला आहे तो पैसा. माझ्यासाठी काय आपल्याला कवर न्यायचाय तो? कपाळाचा एखादा शिक्का येत नाही होत, ते तर पैसा आहे. अरे आता मला सांगणे, जर आता सगळं पैसा उलगून दिला तर नंतर कोणी विचारणार आहे का?
सगळे विचारतात उरकू नका, तुम्हाला फक्त एखादं मूलबाळ होऊ द्या म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. आता नाही होत, आता डॉक्टरने ते गण फेऱ्या मारल्या, कुठे ते डॉक्टरच्या दवाखान्यात भरत बसू का? अहो माझं म्हणणं काय, एखाद्या अनाथाश्रम मध्ये जा, एखादं बाळ घ्या, लहानपणीचं बागेचं, तुम्हाला ते बिचारे गरिबांच्या मुखात घालायचं नाही. आता कुठे ते 5 बाय पोटचे होत नाही तर ते काय होतील? पोटचे सोडा, ते तरी ते बिचारायचं तरी मुखात जाईल, कारण ते पर का असलं काय ते अनाथ राहील, त्याला दिलं ते परवडत. आता तुमचे नातेवाईक किती एखादं आपण गेलो मरून, काय तुमच्या नातेवाईकांच होऊन जाईल, ते चोराचा धनी म्हणता ना ते. आता मी काय करते मग आता उठा, काहीतरी पर्याय शोधा आणि जा बाई. उठा तुम्ही, काहीतरी पर्याय शोधा, एखादं नाही अनाथ आश्रम मध्ये नाव नोंदून या आणि एखादं बाळ घेऊन टाका. ते तुमच्या नातेवाईकांना फुटकी कवडी जाणार नाही, कारण नातेवाईक फक्त आहे तेव्हा विचारता, नंतर आपल्या गांडीवर लाता मारता. ही सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगते. ते तर मला अनुभव आलेले ते, मला कोणीच विचारत नाही नंतर. आता पैसा म्हणून आपल्याकडे येतात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणता ना हे बायकाला, पण हीच प्रजा तेच पोरं सांभाळून मोठे करतील. आज उद्या त्यांना तुमची कळ लागल म्हणून परक्याला नाही लागणार. ते बरोबर आहे. चल पाहतो काहीतरी पर्याय. उठा तुम्ही आणि जा बरं. हा तू म्हणते ते बरोबर आहे की पाहिजे एखादी आपल्याला सारा, पण आता काय करणार, झालेच नाही तर आपलं काय दोष? आता नाही होत तर विषय सोडून द्यायचा. आता फक्त अनाथाश्रम जायचं, नाव नोंदायचं. आपल्याला एखादं छोटस काय तानं बाळ भेटलं ना, तर ते आपल्याला आयुष्यभर सांभाळलं. आपलं काही आयुष्य जास्ती नाही राहत माणसाचं, तुम्हालाही चांगलं माहिती. पण त्या बिचाराला एक घर भेटल, आईबाप भेटल, पुढे जाऊन तो काही करू, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. पण आपल्या घराला कोणीतरी वारस राहील सांभाळणारा, तोच आपल्याला जीव लावून. सगळे तसे नसतात, आपण जसं वळण लावलं तशी आपले मुलं निघतात. समजलं ना? हा तू म्हणते ते बरोबर आहे. आता तुम्ही पैसा काढा तुमचा, कारण हा पैसा जीव असल्यामुळे हे सगळे आपल्याला पत्न भोगावं लागतंय. आधीच आपण हे दान धर्म हे केले असं ना, आपल्याला आज एवढी नड आली नसती. तुम्ही हे काहीच केलं नाही, दवाखाना नाही केला, काही नाही. आता तुमचं वय झाल्यानंतर तुम्ही हा दवाखाना करताय. तुम्ही जा आता, पहिलं वय झाल्यावर आता काहीच होऊ शकत नाही. आता मुलं तर होऊ शकत नाही. आता तुम्ही काहीतरी करा, अनाथ आश्रमात जाऊन एखादं पोरग दत्तक घेऊन टाका. चालेल, तू म्हणते ना तेच करतात. चालेल. नाव नोंदून येतो मी आता. हा बायको म्हणते ना तेच बरं आहे, कारण कसं आहे, आपण आहे तोपर्यंत तिचा विचार करतील, आपण नसं ना तिचा कोण विचार करणार नाही. चला काहीतरी त्याच्यासाठी आपल्यालाच पर्याय काढावा लागेल. येतो बरं का कमी? हा या बाई, म्हातारा नवरा केला त्याच्याकडनं तर काही होईना नाही, जायना नाही. जाऊ द्या, त्याच्या डोक्यात आता घातलेले. एखादा अनाथ पोरग घेतलं तो तरी मग आपल्याला आई वडिलांसारखं जीव लावल. जाऊ द्या, पुढं काय होतं ते मग कोणाला माहित नसतं. आपणही जगतो का मरतो हे कोणाला माहित नसतं. पण त्या पोराला घर भेटल आणि प्रेम भेटल, बस. आपल्याला बाकी काही नको. बऱ्याच दिवसांनी ह्या माणसाला अक्कल आली आणि हातातला पैसा काढायची वेळ आली, बस. आता हा माणूस शिकला काहीतरी, नाही का? घेईल बाई एखादा दत्तक पोरगा, म्हणजे बरं होईल, आधाराची काठी होऊन जाईल.